नमस्कार, आप देख रहे हैं मन की खबरें। मैं हूं नईम मोहम्मद अब्बासी। बात करेंगे वार्ड क्रमांक 18 में किस तरीके से महायुति गठबंधन में 2 शिंदे गुट और 2 भारतीय जनता पार्टी से टिकट मिला, लेकिन अचानक किस तरीके से जो है पर्चा दाखिला होता है। पर्चा दाखिला के बाद जो है 3 दिन जो है प्रचार होता है और प्रचार के बाद अचानक उस बीच में खाती घरत आ जाती है। बात करेंगे, हमारे साथ जो है हेमलता जी हैं। हेमलता जी से बात करेंगे। मैडम, क्या कहना चाहेंगे, किस तरीके से जो है आपके साथ ऐसा धोखा हुआ? नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र। मी गेली 22 वर्ष मशाल उद्धव साहेबांच्या पक्षात काम करत होते आणि अचानक आपल्या मशालमधून इथे 2 वेळा मी उभी होती, पण काही रिस्पॉन्स होत नाही, म्हणजे आमची शीट येत नाही. कारण आपल्या इथे वसई विकास ही मजबूत पार्टी आहे वसई या गावामध्ये, इकडच्या एरियामध्ये, तालुक्यामध्ये. तर मग मला जेव्हा मी घरी बसली, आता ह्यावेळेस मी उभी राहणार नाही असं ठरवलं. पण त्यानंतर मला 4 दिवसात यांचं महायुती होते. त्यानंतर मला ऑफर आली की आमच्या गटातून, म्हणजे शिंदे शिवसेनाकडनं तुम्ही उभ्या राहा. आणि मग मी विचार केला, ठीक आहे, अशी नाही आली तर मी महायुतीत येईन आणि महायुतीतून निवडून येऊन मी काहीतरी जनतेसाठी काम करू शकेन, ह्या उद्देशाने मी इथे उभी राहिलेली. अचानक जैसे आपको 3 दिन ज्यावेळेस आम्ही ख्याती घरत आहे त्याचं नाव, ज्यावेळेस आमची इथे खंडोबाचा नारळ फोडला, तेव्हा गणेश पाटील आणि हेमलता भगत ही या गावऱ्यापाड्याच्या नाक्यापर्यंत चालत जाऊन, म्हणजे आम्ही पॅनलमधूनच ही फॉर्म भरला आहे. तुम्हाला ती स्टेटमेंट मी देते पॅनलची, जी कोण स्टेटमेंट पॅनलमध्ये कोण होतं ती तुम्हाला नंतर मी स्टेटमेंट देईनच. नाक्यापर्यंत जाऊन आम्ही नंतर नगरपालिका आम्ही ते फॉर्म सबमिट केला महायुती म्हणून, पॅनल म्हणून. आणि 3 दिवसानंतर मला असं कळते, मला पक्षाने एबी फॉर्म देऊन मी सबमिट केलेला आहे, असं नाही की मी बाहेरून अपक्ष भरला आहे. आणि मला 3 दिवसात कळते की ख्याती घरत म्हणून एक व्यक्ती आहे, महिला आहे, ती आमच्या पॅनलमध्ये घुसून मला बाहेर केलं गेलं. त्यावेळेस मी हा प्रश्न केला की असं आमच्याच पॅनलमध्ये राहणाऱ्यांना जे आहेत त्यांना मी प्रश्न केला का असं कसं होऊ शकतं? जर 2 धनुष्य आणि 2 कमल हे युतीमध्ये आपण लढतो आहे, पॅनल सबमिट केला आहे, मग असं कसं होऊ शकतं की मला 3 दिवसात तुम्ही बाहेर काढता आणि तुम्ही चौघं एक झाले आणि मला बाहेर काढता? ह्याचं कारण काय? ह्याचं उत्तर मला कोणीच दिलं नाही, आजपर्यंत दिलं नाही. ह्याचं उत्तर मला पाहिजे. ह्याचं जबाबदार कोण आहे हे मला उत्तर पाहिजे. हे कोणी केले हे मला उत्तर पाहिजे. कारण आम्ही ग्राउंड लेवलवर लढणारी व्यक्ती आहोत, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी लढणारी व्यक्ती. असं नाही की आम्ही घुसलो आणि लढलो. आम्ही घुसणारी व्यक्ती नाही, आम्ही लढणारी व्यक्ती आहोत. भले मला ह्यांनी बाहेर काढलं तरी मी या 4 आणि मी 1 पूर्ण 10 दिवस मी प्रचार केला. माझ्या परीने जितका होईल तितका मी प्रचार केला, माझ्या पक्षाचा प्रचार केला.